नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदभरतीकरिता जी 2026 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेमध्ये नेमके आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, म्हणजे 180 प्लस मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, कोणते विषय असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला परीक्षा कोण घेणार आहे, ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे, ते सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या जाणार आहेत. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर आपल्याकडे तलाठी भरतीकरिता ऑल बॅच सर्व विषयासहित ऑफर चालू आहे 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता. तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. तर बॅच जॉईन करण्याकरिता 8010457760 या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. तर आपला अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी अभ्यासाचं स्ट्रॅटेजी नेमकी कशी ठरवायची आहे, तर यामध्ये सुरुवातीला बघा तुमच्याकडे आता वेळ आहे, म्हणजे जाहिरात येण्याकरिता आकृतीबंध, कारण मागचा जो RTI मध्ये अपडेट आपण दिलेलं होतं व्हिडिओच्या माध्यमामधनं, तर आकृतीबंध तयार करण्याचं काम शासकीय स्तरावरती चालू आहे. म्हणजे साधारणतः जर बघायला गेलं तर आपण 2 ते 3 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळू शकतो अभ्यासाकरिता. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम. कोणीही जरी एक्झाम घेतली, TCS असो, IBPS किंवा MPSC मार्फत जरी झाली तरी अभ्यासक्रम तोच राहणार आहे. जे PYQ आहेत आतापर्यंतचे, म्हणजे खूप मागचे नाही, 2013 पासूनचे 2024 पर्यंतचे तुम्हाला PYQ पेपर मार्केटमध्ये उपलब्ध होत असतील तर बघायचे आहे, नाहीतर टेलिग्रामला सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासोबतच बेस्ट बुक लिस्ट, कोणत्या विषयाकरिता कोणतं संदर्भ ग्रंथ तुम्हाला वापरायचा आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि याच्या जोडीला तुम्हाला योग्य मार्गदर्शन, अचूक मार्गदर्शन जर मिळालं तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास, आणि जास्त अभ्यास झाला तर तुम्हाला मार्क सुद्धा चांगलं मिळणार आहेत, आउटपुट सुद्धा चांगलं येणार आहे. तर याकरिता सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की आता तुम्ही क्लास करत असाल किंवा जॉब करत असाल, पार्ट टाइम वगैरे काय फुल टाइम असेल, तर त्यामधनं आपल्याला 6 तास निघाले पाहिजेत अभ्यासाकरिता, बरोबर आहे. त्यापैकी सकाळचे 3 तास असतील आणि रात्रीचे तुम्ही किंवा दुपारचे जसं तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेनुसार तुम्हाला 6 तास दिवसामधले काढायचे आहेत. तर यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला जे विषय अवघड जातात, जिथे विद्यार्थ्यांना कमी मार्क येतात, इंग्लिश, कारण आपला सुरुवातीपासूनच विषय नसतो मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा. मराठी जरी सोपा असेल त्यामध्ये 25 पैकी 25 प्रश्न बरोबर येत नाहीत. तर इंग्लिश आणि मराठी हे लँग्वेज करिता 1-1 तास, म्हणजे सकाळचे 2 तास तुमचे ह्या लँग्वेज करिता देणं गरजेचं आहे. त्यानंतर संध्याकाळची किंवा नंतरच्या वेळेमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याचं ट्रिक्स वगैरे असतील, पाडेपाठ असतील, सर्व तुम्ही यामध्ये करायचं. आणि त्यामध्ये नंतर जो विषय आहे GK सामान्य ज्ञान, याच्यामध्ये अजिबात विद्यार्थ्यांना मार्क पडत नाहीत. इथेच तुमचे मार्क कमी होतात, कारण तर यामध्ये 5 ते 6 विषयाचा समावेश आहे आणि व्हास्ट सिलेबस आहे. जेवढं तुम्ही अभ्यास करसाल तेवढा कमी असणार आहे. तर यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे. मग प्राचीनवर विचारणार आहेत का? यस, एखादा प्रश्न तिथं सुद्धा विचारला जातो प्राचीन इतिहासावरती. भूगोलामध्ये सुद्धा 3 पार्ट आहेत. राज्याचा आहे, महाराष्ट्र भूगोल असेल, राष्ट्रीय लेवलचं असेल आणि जगाचं असेल. त्यानंतर इकॉनॉमिक्सवरती 1 ते 2 प्रश्न, सामान्य विज्ञान 5वी ते 10वी पर्यंतचं चालू घडामोडी राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे असतील. आणि सामान्य विज्ञान म्हणजे तुमचं सायन्स, बेसिक सायन्स 5वी ते 10वी पर्यंत केलं तरी चालेल. यामध्ये कसं करायचं स्लॉट, तुम्ही सोमवार ते शुक्रवार अभ्यास करताय, जे काही 5 तास करत असाल 5 तास करा, जेवढा तुम्हाला वेळ मिळणार आहे. परंतु अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. नाही तर एका दिवशी तुम्ही 10 तास करसाल आणि 2 दिवस परत सुट्टी घेसाल, तसं चालणार नाही यामध्ये. तर सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचा आहे. शनिवारला तुम्हाला केलेल्या अभ्यासाचं नियोजन झालंच पाहिजेत, नाहीतर मागचं केलेला पूर्ण विसर, म्हणजे पुढं पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर दर रविवारला तुम्हाला एक क्वेश्चन पेपर फुल लेंथ असेल किंवा टॉपिक वाईज असेल, सब्जेक्ट वाईज, तो सॉल्व्ह करायचा आहे. तो जर सॉल्व्ह केला तर मार्क कमी पडले तरी चालतील सुरुवातीच्या काळामध्ये. ओके, नंतर जसं तुमचा अभ्यास होईल तेव्हा तुम्ही मार्क काउंट करायचे आहेत. आणि कोणत्या विषयामध्ये, कोणत्या टॉपिकमध्ये, विषयामध्ये तर तुम्हाला माहिती आहे किती मार्क पडत आहेत 200 पैकी. प्लस आता माझा मराठी विषय आहे, मराठीमध्ये
कोणत्या टॉपिकवरती, संधीमध्ये जर प्रश्न विचारला तिथं जर माझं चुकलंय, वाचून जर चुकत असेल तर का चुकलेलं आहे त्याचं अनालिसिस स्वतःचं तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे, त्याशिवाय मार्कमध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. ओके, तर आतापासून अभ्यासाला लागा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अभ्यासक्रम डिटेलमध्ये, नुसतं मराठी म्हटल्यानंतर मराठीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे, कोणकोणते टॉपिक आहेत, शब्दसंग्रहामध्ये नुसतं समानार्थी विरुद्धार्थी आहे का, लेखक त्यांची प्रसिद्ध पुस्तके विचारतात का, विचारलेले आहेत का, मग हे कुठनं कळणार आहे तुम्हाला, PYQ. ओके, आतापर्यंतचे 10 वर्षाचे फक्त किंवा 4-5 वर्ष जरी तुम्ही बघितले असतील, TCS IBPS मार्फत एक्झाम झालेल्या आहेत, अगोदर जिल्हा निवड समिती मार्फत होत्या, म्हणजे ऑफलाईन एक्झाम होत्या, तेव्हाचे पेपर खूप सोपे असायचे. आता थोडं काठिण्य पातळीमध्ये वाढ झालेली आहे, तर तुम्ही ते पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, चेक करायचे आहेत, त्याशिवाय तुम्हाला नेमकं आयडिया येणार नाही. नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर हे आपल्याकडे बॅचेस वगैरे या ठिकाणी चालू आहेत. वेगवेगळ्या तलाठीची स्पेशल बॅच आहे, 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता बॅच जॉईन करता येणार आहे. तर ही बॅच तुम्ही जॉईन करण्याकरिता एनरोल करायचा आहे. नंबर आहे, मोबाईल नंबर 8010457760. या नंबरवरती कॉल केल्यानंतर कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ओके, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. याच्यामधनं जर तुम्हाला 1-2 मार्क किंवा काहीतरी बोध मिळत असेल, अभ्यासाचं कसं करायचं आहे नियोजन, किंवा तुम्हाला अजून जर काही क्युरीज असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याला आन्सर सुद्धा दिलं जाणार आहे. ठीक आहे, थँक्यू.